नमस्कार मित्रांनो, मी प्रफुल्ल. मित्रांनो, आज आपण एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. मी एक फॉर्म आपणास दाखवतो आहे, ज्या फॉर्मला SO2 फॉर्म म्हणतात आणि हा जो SO2 फॉर्म आहे तो फॉर्म आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा पाहायला मिळेल. तो आपण डाउनलोड करू शकता. UDAS प्लस 2025-26 वर महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय आणि त्याचबरोबर खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित आणि विना अनुदानित शाळांची संच मान्यता केली जाणार आहे. UDAS प्लसच्या पोर्टलला जेवढे विद्यार्थी हजर असतील, जेवढ्या विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेट असतील, त्या सर्व विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेशन संच मान्यतेसाठी काउंट करण्यात येणार आहेत आणि त्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये UDAS प्लस मध्ये न्यू एंट्री करण्याची मागणी होत आहे. न्यू एंट्री टॅब देण्याची मागणी होत आहे आणि सध्या तरी डिस्ट्रिक्ट कम्प्युटर प्रोग्रॅमर आणि स्टेट कम्प्युटर प्रोग्रॅमर यांच्या लॉगिनला न्यू एंट्री टॅब भारत सरकारने अजून उपलब्ध करून दिलेली नाही. अनेक शिक्षक, मुख्याध्यापक यांची सातत्याने मागील 1-2 महिन्यापासून विद्यार्थ्यांच्या न्यू एंट्रीसाठी मागणी केली जात आहे. परंतु राज्यात आजच्या घडीला जवळपास 12 लाख विद्यार्थी ड्रॉपबॉक्स मध्ये पडलेले आहेत आणि या विद्यार्थ्यांचा स्टॅटस ड्रॉपबॉक्स मध्ये अपडेट झालेला नाही आणि त्यामुळे न्यू एंट्री टॅब सध्या तरी UDAS प्लस मध्ये उपलब्ध नाही. 2024-25 मध्ये UDAS प्लस मध्ये विद्यार्थ्यांना एंटर करण्यासाठी वर्षभर न्यू एंट्री टॅब उपलब्ध होती. आधार असलेल्या मुलांची आणि त्याचबरोबर ज्या मुलांकडे आधार नाहीत अशाही मुलांना UDAS प्लस मध्ये एनरोल करण्यासाठी, त्यांना पेन नंबर देण्यासाठी न्यू एंट्री टॅब दिली होती. तरी परंतु आज घडीस अनेक शाळांमध्ये नवीन एंट्रीची मागणी केली जात आहे आणि त्यासाठी भारत सरकारने हा SO2 फॉर्म तयार केलेला आहे. हा SO2 फॉर्म आपल्या सर्वांना प्राप्त झालेला असेल आणि प्राप्त झाला नसेल तर आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मधून डाउनलोड करून घेऊ शकता. या फॉर्मच्या माध्यमातून जे विद्यार्थी आपण ड्रॉपबॉक्स मध्ये शोधू शकला नाही किंवा ज्या विद्यार्थ्यांची नावं ड्रॉपबॉक्स मध्ये म्हणा किंवा UDAS प्लसच्या डेटाबेस मध्ये उपलब्ध नाहीत, त्या विद्यार्थ्यांची नावं एंटर करण्यासाठी SO2 फॉर्म आहे आणि हा फॉर्म आपण तातडीने वेळ वाया न दवडता गट साधन केंद्रामध्ये जमा केला पाहिजे आणि जर न्यू एंट्री टॅब आलीच तर अत्यंत वेगाने या विद्यार्थ्यांची एंट्री आपल्याला करता येईल आणि त्याचबरोबर त्या मुलांचे आधार व्हॅलिडेशन सुद्धा करता येतील. अदरवाईज पुन्हा एकदा जर ती टॅब निघून गेली, न्यू एंट्री टॅब पुन्हा गेली तर परत आपण त्या विद्यार्थ्याला एंट्री करू शकणार नाही, त्या विद्यार्थ्याला पोर्टलला आणू शकणार नाही आणि पर्यायाने एखाद्या शाळेमध्ये विद्यार्थी कमी झाला म्हणून त्या शाळेची संच मान्यता सुद्धा चुकू शकते. एखादे शिक्षक सुद्धा कमी किंवा जास्त होऊ शकतात. हे टाळता यावं म्हणून हा SO2 फॉर्म आपणास शेअर करण्यात आलेला आहे आणि आपण तातडीने तो फॉर्म आणि त्या फॉर्म सोबत विद्यार्थ्याचा आधार कार्ड किंवा त्या आधार कार्डची झेरॉक्स आपण सबमिट करावी. मित्रांनो, न्यू एंट्री टॅबच्या बाबत बोलत असताना मला ड्रॉपबॉक्स बाबत सुद्धा बोलणे फार आवश्यक आहे. आपण एक विद्यार्थी पोर्टलला घेण्यासाठी अथक परिश्रम करतो. अनेकदा शाळांना रिक्वेस्ट करतो, शाळांच्या मुख्याध्यापक यांना रिक्वेस्ट करतो, अनेकदा आपण तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर जाऊन भेट देतो आणि आपला विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये यायला पाहिजे यासाठी आपण खूप प्रयत्न करतो. परंतु मित्रांनो, एका गोष्टीकडे आपण सर्व दुर्लक्ष करतो आणि ते म्हणजे आपल्या शाळेमध्ये प्रमोट झालेले अनेक विद्यार्थी ड्रॉपबॉक्स मध्ये पडून असतात आणि जे विद्यार्थी वर्षभर आपल्या शाळेमध्ये येतात, 220 दिवस किमान शाळेमध्ये येतात आणि ते मुलं एकदा शाळा सोडून गेले की मग त्या मुलांचं काय झालं याबाबत अनेक शिक्षक, मुख्याध्यापक यांना माहित नसतं आणि ही एक अत्यंत चिंतेची बाब आहे आणि त्यामुळे 12 लाख विद्यार्थी जेव्हा ड्रॉपबॉक्स मध्ये पडलेले आहेत, शाळांचे
मुख्याध्यापक त्या ड्रॉपबॉक्स मधून विद्यार्थ्याला इम्पोर्ट करत नाही, मग हे जे विद्यार्थी ड्रॉपबॉक्स मध्ये पडलेले आहेत त्या विद्यार्थ्यांचं झालं तरी काय, ते विद्यार्थी गेले कुठे, ते विद्यार्थी शिकत आहेत की त्यांनी शाळा सोडली, की ते ड्रॉपआउट झाले, की इतर राज्यामध्ये स्थलांतरित झाले, की 10वी 12वी नापास झाले, या सर्व बाबींची माहिती आपल्याला ड्रॉपबॉक्स मध्ये अपडेट करणे आवश्यक आहे आणि याकडे मात्र शाळांच्या शिक्षक मुख्याध्यापक यांचं दुर्लक्ष होत आहे आणि ही एक गंभीर बाब आहे आणि त्यामुळे भारत सरकार आपल्याला युडास प्लस मध्ये न्यू एंट्री टॅब देत नाही। कदाचित ती टॅब आपल्याला मिळेलही, विद्यार्थी आपले पुन्हा एनरोल होतील, पण जे विद्यार्थी आपले ड्रॉपबॉक्स मध्ये आहेत, जे विद्यार्थी शाळा सोडून गेलेले आहेत किंवा जे विद्यार्थी नापास झालेले आहेत, जे विद्यार्थी ITI ला किंवा पॉलिटेक्निकला किंवा डीफॉर्मला गेलेले आहेत, त्या विद्यार्थ्यांचा स्टेटस आपल्याला युडास प्लसच्या ड्रॉपबॉक्स मध्ये अपडेट करणे आवश्यक आहे। जर विद्यार्थी एक्सपायर झालेले असतील तर त्यांना डिलीट करणे आवश्यक आहे। जर विद्यार्थी डुप्लिकेट झालेला असेल तर त्यांना डुप्लिकेट दाखवणे आवश्यक आहे। जर विद्यार्थी या ब्लॉक मधून दुसऱ्या ब्लॉक मध्ये स्थलांतरित झालेला असेल तर ते स्थलांतर आपल्याला नमूद करायचं आहे। जर विद्यार्थी नापास झाला असेल आणि तो 10वीची किंवा 12वीची एक्झाम पुन्हा देत असेल तर ते आपल्याला अपडेट करायचं आहे। आणि मित्रांनो, म्हणून ड्रॉपबॉक्स मध्ये असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचा रेकॉर्ड शाळेच्या लॉग इनला असायला पाहिजे, शाळेच्या अभिलेखावर असला पाहिजे। प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावासमोर त्या विद्यार्थ्याचा आजचा स्टेटस काय आहे हे सुद्धा असणे आवश्यक आहे, तो अपडेट करणे आवश्यक आहे। कारण आपण विद्यार्थ्यांसाठी आपण वेगवेगळ्या योजना, वेगवेगळ्या उपाययोजना आपण करत असतो। त्यांना 1 ते 12वी पर्यंतचं शिक्षण देण्यासाठी आपण अथक परिश्रम करत असतो, विभाग परिश्रम करतो आहे, मंत्रालय परिश्रम करत आहे आणि आपण आणि आपला हा विभाग विद्यार्थ्यांसाठी आहे। आणि त्यामुळे जे जे विद्यार्थी आपल्या पोर्टलला नाहीत, जे जे विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये शिकत आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांना पोर्टलवर आणणे आणि त्यांना पेन नंबर देणे, त्यांचा आधार व्हॅलिडेट करणे आणि त्यांचा अपार ID जनरेट करणे ही सर्व आपली जबाबदारी आहे। मुख्याध्यापक यांची जबाबदारी आहे आणि त्याचबरोबर पर्यवेक्षक यंत्रणेची जबाबदारी आहे। एकही विद्यार्थी आपल्या पोर्टलवर कमी नसला पाहिजे आणि एकही विद्यार्थी आपल्या पोर्टलवर जास्त असता कामा नये। जर आपल्याकडे विद्यार्थी नसतील तर तुम्ही ड्रॉपबॉक्स मध्ये त्याचा शोध घ्या, त्याला इम्पोर्ट करा। जर विद्यार्थी दुसऱ्या शाळेमध्ये शिकत असेल आणि आता तुमच्याकडे शिकायला आला असेल तर त्याला रिक्वेस्ट पाठवा, त्याला इम्पोर्ट करा, त्याची माहिती अपडेट करा, त्याचा जनरल प्रोफाईल, एनरोलमेंट प्रोफाईल, फॅसिलिटी प्रोफाईल आपण अपडेट करा आणि त्यानंतर त्या प्रत्येक विद्यार्थ्याचा संपूर्ण डेटाबेस, त्या विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती अचूक आहे की नाही याची आपण खात्री करावी। मित्रांनो, लवकरच आपल्याला न्यू एंट्री टॅब मिळण्याची शक्यता आहे। एक अत्यंत चांगली संधी आपल्याला प्राप्त होणार आहे। तो फॉर्म मी आपणास दाखवतो आहे। या फॉर्मच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांची न्यू एंट्री करणार आहोत, म्हणून आत्ताच आपण लगेच अगदी वेळेवर तो फॉर्म जमा करण्याच्या ऐवजी आत्ताच तो फॉर्म भरा, त्या विद्यार्थ्यांची माहिती भरा, आधार कार्ड जोडा आणि गट साधन केंद्राला सबमिट करा। गट साधन केंद्रावर कार्यरत असलेले डेटा एंट्री ऑपरेटर किंवा ब्लॉक MIS कोऑर्डिनेटर आपल्याला आपले विद्यार्थी प्राप्त करून देतील। परंतु आपल्या शाळेमध्ये जो ड्रॉपबॉक्स आहे त्या ड्रॉपबॉक्स मध्ये असलेले विद्यार्थी आपण अपडेट केले पाहिजेत। जे जे विद्यार्थी 10वी नापास आहेत किंवा 12वी नापास आहेत त्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तयार केलं पाहिजे, त्यांना परीक्षा द्यायला लावली पाहिजे आणि त्यांना 10वी आणि 12वी पास केलं पाहिजे। अदरवाईज ही मुलं शाळेमध्ये येतील आणि नंतर 10वी किंवा 12वी मध्ये नापास झाले म्हणून ते ड्रॉपबॉक्स मध्ये जातील किंवा ते ड्रॉपआउट होतील आणि आपण त्या विद्यार्थ्यावर पहिल्या वर्गापासून 10वी पर्यंत जे परिश्रम घेतलेला आहे ते सर्व परिश्रम व्यर्थ जाईल। एज्युकेट भारतच्या माध्यमातून पुन्हा एक व्हिडिओ मी आपल्याला शेअर करतो आहे, तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉनला प्रेस करावं, व्हिडिओला लाईक करावं, व्हिडिओ सर्वांना शेअर करावा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा। थँक्यू सो मच।